सामना सुरू करा. 30 बॉल आणि 70 धावेची गरज आहे. टार्गेट सेट केले ओमसाई इलेव्हन संघाने. 70 धावा विजयासाठी पाहिजेत मोरिया इलेव्हन या टीमला. तर सलामीची जोडी इंटर झाली आहे मनोज आणि रोहन बनोटे त्यांच्यासाठी फिल्डिंग सेट केली जाते. लॉंग ऑन आणि मिड विकेट. राज आणि प्रशांतला पाहतोय आपण यावेळेस. रिव्हर्स अटॅम्प. पहिलाच बॉल दुधारी तलवार. षटकार 6. सुरुवात मात्र इथे शून्यातून सुरुवात करत असताना पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. आपण पाहू शकाल यावेळेस रिव्हर्स अटॅम्प केला पहिल्याच बॉलवर. षटकार. 70 धावांचा पल्ला पार पाडायचे म्हणजे ही सुरुवात करणं गरजेचं आहे. इथे मात्र विकेटचं पतन करायचं होतं. हातातून बॉल निसटला आणि निर्जस्थनी माहोल जाऊन पडला. एक धाव चोरली जाते. आता पाहू शकाल रोहन बनोटचा स्ट्रायकिंग एंडवर आलाय. स्ट्राईक रोटेट केली जाते. रोहन बनोटे यावेळेस फटका. विकेट इथे मारल का परंतु चुकीच्या दिशेला हिट झाला. बॉलर एंडला जर हिट केलं असतं तर कुठेतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु निखिल शेलोलेला माहिती आहे रोहन बनोटेची विकेट खूप महत्वाची आहे आणि टार्गेट मात्र रोहन बनोटेला इथं केलं जात आहे. राज भला यावेळेस बॉल खाली होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पहिल्याच ऍक्शन मध्ये बॉलला उचलला आणि फेकलं. आणखी नेक्स्ट स्लोवर. पुन्हा एकदा राज बॉलवर चाललाय. चांगली फील्ड आणि चांगला थ्रो देखील झालाय. एका धावेने झुंजावं लागतंय टीम मोरिया इलेव्हन या संघाच्या फलंदाजांना. मैदानात पाहू शकाल निखिल शेलवले पहिल्या बॉलवर आला षटकार. त्यानंतर मागे वळून देखील पाहिलं नाही. चांगला कमबॅक केला आणि आता मात्र बांधून ठेवलं जातं या दोन फलंदाजांना. पहिली पॉवर प्लेची ओव्हर पहिला स्पेल टाकत असताना इथे मात्र चांगली बॉलिंग केली जाते. हा बॉल आता मात्र त्रिफलाची डिस्टन्सचा वेध घेतलाय आणि त्या फर्निचर बिघडवलं जात आहे. पहिला गडी बाद होतोय टीम मोरिया इलेव्हन संघाचा. मनोज खांबळे बॅक टू द डगआउट. यश कडवालाय आल्याला आपला क्लास दाखवत असताना फुलटॉस बॉलला दिशा दिली आणि षटकार आलाय. 16 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या जातात. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एक विकेट निखिल शेलोने घेतली आणि 16 धावा खर्च केले जातात. आता स्ट्रायकिंग एंडवर असेल रोहन बनोटे आणि गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज प्रशांत बनोटे.
चला सामना सुरू करायचा आहे. प्रशांत आला स्ट्रायकिंग एंडवर. रोहन पहिल्या ओव्हरमध्ये आले धावा 16, एक विकेट. आणि आता दुसऱ्या स्पेलला झाली सुरुवात. पहिलाच बॉल सॉफ्राने खेळून काढला. इथे माझा फटका चांगला आहे. शतक शोधा मिडफील्ड झाले, प्रयत्न नाही. या धावा चोरल्या जात आहेत. 2. यावेळेस हा बॉल चांगला आहे. अगदी एस्टनच्यावरून जाणार हा बॉल. डॉट बॉलने सुरुवात. पहिल्या बॉलवर आली दुहेरी, मिसफील्ड झाली. त्यानंतर डॉट बॉल आला. यावेळेस हा फटका चांगला आहे. क्लास दाखवला. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. सीमारेषा पार. रोहन बनोडच्या बॅटमधून षटकार. इथे मात्र रोहन बनोडचे देखील 100 धावा पूर्ण होत असताना या षटकाराच्या मदतीने पाहायला मिळाल्या. यावेळेस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. कव्हरमध्ये बॉल चाललाय जमिनीला आग लावत. यावेळेस रन स्मिथ 4 4 4 चौकार. त्याच दरम्यान आमच्या शिवसेनेचे एक बहारदार व्यक्तिमत्व, वांगणी शहर प्रमुख माननीय श्री आदरणीय प्रसादजी परब साहेबांचं ते आगमन झालंय. अर्थातच काराव प्रीमियर लीग या लीगमध्ये त्यांचं भव्य दिव्य सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस हा फटका चांगला आहे. समालोचन कक्षाच्या दिशेने बॉल रवाना झालाय. आपण पाहू शकाल या बॉलवर देखील आलाय षटकार. शेवटच्या बॉलवर शेवट गोड करणारा हा षटकार. आता मात्र हवाई सफर चालू झालेत मैदानामध्ये. षटकार चौकाराची आतिषबाजी पाहायला मिळते. धाव फलकावर 18. या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या आहेत. 34 धावा धावफलकावर लावल्या जातात. अगदी चांगली बॅटिंग केली जाते. मनोज कांबळे बाद झाल्यानंतर मात्र डाव सावरलाय रोहन बनोटे. फलंदाज पाहतो सलामी लालाय चांगलं बॅटिंग करत असताना अगदी षटकार चौकाराची आतिषबाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा तिसऱ्या स्पेलमध्ये स्वतः कॅप्टन यावेळेस स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन तिसऱ्या ओव्हरमध्ये आलाय निखिल शेलवले. आता मात्र समीकरण अगदी सोपं करत असताना रोहन बनोटेला पाहतोय आपण. यश कडव आणि रोहन बनोटे ही जोडी मैदानात पाहायला मिळते.
मनोज कांबळे सलामीचा बॅट्समन लवकर बाद झाला. त्यानंतर डाव सावरला जातोय. 1 डाऊनचा बॅट्समन यश कडव आणि आपण पाहू शकाल दुसऱ्या बाजूला सलामीवीर रोहन बनोटेला. तर पंचांच्या डाव्या बाजूने यावेळेस रनवेवर तयार असेल गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज निखिल शेलोले. 5 षटरक्षक यावेळेस सीमा लगत पॅट्रोलिंग करत असताना विखुरलेलं पाहतो. आता क्षेत्र पाहूया. अगदी 34 धावा धावफलकावर धावल्यात आणि धावफलकावर धावा लावल्यात 34 धावा. पहिलाच बॉल बॅटची कडा लिडिंग एज आवाज इथपर्यंत पंचांचा बोट आकाशामध्ये आणि इथे मात्र धक्का क्रमांक दुसरा यश कडव बॅक टू द डगआउट. तर गणेश आलाय 2 डाऊनला पाहतोय आपण. गणेश कांबळे लांब ठेवला. टप्पा चांगला होता. स्लोवर यावेळेस फुलदार के मस्तक पे दस्तक देते हुए गेंद जा रही है. रन्स में तो 4 चौकार. सुरुवात देखील प्रत्येक फलंदाज षटकार आणि चौकाराने आपली सुरुवात करत असताना मोरिया 11 या टीमचे बॅट्समनला पाहतोय. मनोज कांबळे आला ओपनिंगला. षटकारांनी सुरुवात केली. 1 डाऊनला यश कडावाला षटकारांनी सुरुवात केली आणि गणेशाला 2 डाऊनला चौकाराने सुरुवात केली आणि ह्या वेळेस षटकाराचा आगाज झालाय आणि इथे मात्र स्क्वेअर लेगला बॉल फेकून दिलाय. षटकार. आणखीन एक फटका चांगला आहे. कॅचचा कॉल आणि खेद. त्यावेळेस कॅच खाली. षटकार चौकाराचं प्रति उत्तर देत असताना गणेश कांबळे देखील इथे परतावं लागतंय. आता मात्र कोणत्या तरी फलंदाजाला रोहन बनोटेला साथ देणं खूप गरजेचं आहे. जो फलंदाज येतोय तो रन्स मात्र मारतोय परंतु बाद देखील होतोय. आता मात्र कोणता फलंदाज मैदानात येतोय. आदित्य जामदार ड्रेसिंग रूम मध्ये कुठेतरी तयार होत असताना पाहायला मिळतोय. चव्वेचाळीस धावा धावफलकावर झाल्यात. अजूनही 26 धावेची गरज आहे. 14 बॉल आणि 26 धावेची गरज. आदित्य आलाय 14 बॉल मध्ये बनवायचे 26. आता मात्र समीकरण पाहतोय. निखिल शेलोळे चांगली ओव्हर टाकत असताना हा बॉल पुढे टाकलाय. खोदून काढायचा होता आणि बॉल आलाय डॉट. डॉट पर्सेंटेज जेवढे टाकले जातील ओमसाई 11 संघाकडून तेवढं मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. परंतु जेवढ्या धावा येतील तेवढा टीम मोरिया 11 हा देखील विजयाच्या दिशेने वाटचाल करेल.
म्हणजे एका बाजूने धावा अडवायचेत आणि एका बाजूने धावा बनवायचेत. कोणता संघ हा फटका चांगला आहे. गॅपटर सिलेक्शन. सुनील बॉल खाली फील्ड चांगली झाली आहे. बॉलला अडवलाय आणि धावला बॅकअप साठी आणि अवधी होता आणि तो अवधी मात्र इथे पूर्ण केला जातोय. 2 धावा मात्र इथे पळून पूर्ण केल्या जातात आणि आता मात्र स्ट्राईक स्वतःकडे हवी होती आणि ती स्ट्राईक स्वतःकडे ठेवत असताना रोहन बनवटेला पाहतोय. अमित दाबणे गोलंदाज ट्रॅकवर. 12 बॉल आणि 24 धावेची गरज आहे. पहिलाच बॉल जमिनी लगत फेकलाय. डॉट बॉल. सुरुवात चांगली करत असताना डॉट बॉल नाही. फुल टॉस बॉल चुकीला माफी नाही. रोहन बनवटेला तुम्ही असे बॉल देऊ शकत नाही. मेजवानी होती, स्वीकार केलाय आणि बॉल आलाय सीमारेषा पार. षटकार. आता मात्र समीकरण सोपं करत असताना रोहन बनवटेला पाहतोय आपण. षटकार दाखवला. पहिला बॉल आला जमिनीलगत डॉट आणि ह्या वेळेस होता फुल टॉस. त्याच्यावर फुल वसूल केलाय आणि आलाय षटकार. पुढचा बॉल तिसरा बॉल होती सुरुवात. अगदी पंचांच्या जवळून ओर टाकली जातीये आणि हा स्लोवर आधीच रीड केला होता की काय आणि बॉल सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. यावेळेस बॅटची कडा. थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. फील्ड चांगली झाली आहे. स्वतः टीम ओनर पाहतोय आपण ओम देशमुखला. यावेळेस बॉल अडवला जातो. मॅच बॉल आलाय. अगदी चांगलं बॅटिंग केली जाते. रोहन बनवटे आपले क्लास दाखवत असताना मैदानात. हा फटका देखील चांगला आहे आणि धावा देखील चांगला येतील. बॅक टू बॅक
तिसरा षटकार या स्पर्धेची पहिली षटकार अटॅक रोहन बनवटेच्या नावावर पाहायला मिळते. सॉरी, एक डॉट आला होता. ओके, लास्ट बॉल आहे. यावेळेस क्लिंग बोल्ड एस्टॅन्स अवैध फर्निचर बिघडवलाय. फलंदाज बाद होईल. रोहन बनोटे नावाचं वादळ यावेळेस मैदानातून बाहेर. सहा बॉल आणि 6 धावेची गरज आहे. 6 बॉल 6 धावेची गरज. चला, टीम मीटिंग नका घेऊ जास्त, फिल्डिंग लावून घ्या. 6 बॉल 6 धावेची गरज. कैलासाला बॅटिंग साठी आणि दुसऱ्या बाजूला आदित्य. चला, 6 बॉल आणि 6 धावेची गरज. स्ट्रायकिंग एंडला आदित्य जमदार, नॉन स्ट्राईकला कैलास मेंगाल. सहा बॉल 6 धावेची गरज. गोलंदाज आलाय अनिकेत बनोटे. आता मात्र खरी लढाई आहे या दोन संघांमध्ये. पहिलाच बॉल, काय फटका खेळायचा होता, कोणत्या दिशेला बॉल चाललाय आणि बॉल आलाय डॉट. या बॉलची अत्यंत गरज आहे टीम ओमसाई 11 संघाला. ते बॉल मात्र अनिकेत कडनं फेकले जातील का? 6 बॉल 6 ची गरज. आता समीकरण 5-6 पोया आदित्य जमदारे आणि अनिकेत बनोटे, दोन खेळाडू अगदी एकमेकांसमोर कशा प्रकारे खेळ केला जाईल. हा बॉल उडवलाय समोरून. इथे मात्र स्ट्राईक स्वतःकडे घेतली जाते. आपण पाहतोय कैलास यावेळेस उडवलाय. कॅचचा कॉल. 2 क्षेत्ररक्षक सुनील कॅच खाली प्रयत्न करत होता. फील्ड होईल का? दोन धाव सोडल्या. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी पाहता पाहता पूर्ण केली जाते आणि चौथी धाव विकेट आहे. आता मात्र बॅटिंग साठी पाठवायचं कोणाला, हा मोठा प्रश्न आहे रोहन बनोटे समोर. पाहूया, साहिल, शुभम की आणखीन कोणी? साहिल. साहिल बनोटेने जर मॅच जिंकवली तर सागर बनोटे याकडून विनिंग शॉट जर मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. साहिल बनोटेने 3 बॉल आणि 3 धावेची गरज आहे. चांगल्या धावा चोरल्या जातात कैलास आणि दिवेशच्या माध्यमातून. चांगली रनिंग पाहायला मिळाली, परंतु शेवटचा जो निर्णय होता तो चुकीचा होता मी तर म्हणेन.
दिवेश खेळपट्टीवर थांबणं खूप महत्त्वाचं होतं. डावखुरी हाताचा बॅट्समन होता. कुठेतरी थोडंसं बॉलिंगमध्ये अडथळा आला असता गोलंदाजाला, परंतु आता थोडंसं कॉन्फिडन्स असेल गोलंदाज अनिकेतला. कैलास, कोण विसरेल या कैलासला, त्याने कालच्या दिवसात निर्णायक बॅटिंग केली होती. 3 बॉल 3 षटकार मारून त्या षटकाराच्या मदतीने सामना आपल्या पक्षात झुकवला होता. तोच फलंदाज यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर कैलास मेंगलला पाहतोय. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज. हा फटका चांगला आहे. नो मॅन्स लँडला डिलिव्हरी झालाय. प्रशांत बनोटे बॉल खाली. राज धावतोय. 2 धाव पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही या, नाही या, कारण माहिती कैलासला स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे. आता बॉल शिल्लक आहेत 2 आणि गरज आहे 1 धावेची. दोन बॉल 1 धावेची गरज. पाहायला गेलं तर 2 बॉल डॉट आले तर सुपर ओव्हर होईल, परंतु एखादा बॉल लागला बॅटला तर रन देखील होईल. पाहूया कोणता संघ इथं विजय होतोय. एका बाजूला मोरिया 11 आणि दुसऱ्या बाजूला ओमसा 11. चला 2 बॉल आणि 1 धावेची गरज. 2 बॉल 1 धावेची गरज. अगदी साहिलच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळतंय. कैलास मेंगाल यावेळेस सामना विजय करत असताना आलाय विजयी चौकार.